मित्रांनो, BR ट्रॅव्हल टेल्समध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत औरंगाबाद संभाजीनगर येथील प्राणी संग्रहालय। तर मित्रांनो, हे प्राणी संग्रहालय आहे सिद्धार्थ गार्डन येथे। तर चला मित्रांनो, बघूया आपण प्राणी संग्रहालय। तर मित्रांनो, आपण बघू शकतो आता इथे मॅप दिलेला आहे। तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सर्प सुद्धा इथे बघू शकतो। तर मित्रांनो, आपण काळवीट बघूया सगळ्यात अगोदर। तुम्ही बघू शकता, बघा खूप छान असा काळवीट आहे, खूप जवळ आलेला आहे तो आणि खूप क्यूट आहे, खूपच छान आहे। तुम्ही बघू शकता जाळीला कसं डोकं मारत आहे तो, खूप छान असा काळवीट आहे मित्रांनो। तर चला आपण थोडं अजून पुढे जाऊया आणि वेगवेगळे प्राणी आपण बघूया। तर चला मित्रांनो, तर पुढे जाऊन आपल्याला थोडं बाकीचे प्राणी सुद्धा बघायला मिळतील। तर चला आपण आता इथे आलेलो आहोत, इथे बाकीचे प्राणी बघूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाकीचे प्राणी आहेत इथे। तर मित्रांनो, खूप व्हरायटी आहे इथे प्राण्यांची, पक्ष्यांची। तर चला बघूया आपण। तुम्ही बघू शकता दुसरा प्राणी बघूया आपण। तर मित्रांनो, इथे लांडगा आहे, हा लांडगा बघूया। तुम्ही बघू शकता आता, हे बघा हा पुढे आला, परत पाठी गेला तो। अतिशय चपळ आहे, हा छोटा लांडगा आहे पण अतिशय चपळ आहे तो। बघा राऊंड मारत आहे, राऊंड मारत आहे। तर पुढे जाऊया मित्रांनो। तर मला वाटतं इथे बंदर आहे, हा पुढे जाऊन तो आपल्याला बंदर बघायला मिळेल। तर त्या अगोदर आपण बघूया इमू बर्ड बघूया आपण, इमू बर्ड। तर मित्रांनो, बघा असा किती मोठा असा इमू बर्ड आहे, खूप छान असा आहे, खूप हळूवार पद्धतीने चालत आहे तो, हळू पाऊल टाकत आहे। तर मित्रांनो, बघू शकता कसा तो कॅमेऱ्याच्या एकदम जवळ आलेला आहे। तर खूप छान अशी दृश्य आहेत। तर इथे भरपूर प्रमाणामध्ये पर्यटक आहेत आणि एन्जॉय करत आहेत, लहान मुले पण आहेत, खूप छान असा एन्जॉय करत आहेत। तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर चला आता आपण बंदर बघूया। तर लहान मुलांना बंदर खूप आवडतो। तर बघा एकच बंदर आहे, तो त्याच्या कामामध्ये मग्न आहे। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, आणि कृपया माझा व्हिडिओ लहान मुलापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। खूप छान असं प्राणी संग्रहालय आहे। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कृपया लाईक करायला विसरू नका। तर आपण पुढे जाऊया, आणखी बाकीचे प्राणी तुम्ही बघू शकता। ही बघा साळवी आहे, ही तुम्ही बघू शकता। तर बाकीचे पण प्राणी आपण बघत आहोत, पुढे जाऊया। तर मित्रांनो, आता आपण बघा मोकळ्या जागेवरचे आपण प्राणी बघू आता, वेगवेगळ्या प्रकारचे काळवीट, हरिण वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम मोकळ्या जागेमध्ये आहेत। आता खूपच मोठी अशी जागा आहे आणि खूप वेल मेंटेन केलेलं आहे। सदर दृश्य हे संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालय येथील आहेत। मित्रांनो, जर तुम्ही संभाजीनगर औरंगाबादला जाणार तर कृपया या सिद्धार्थ गार्डनला अवश्य भेट द्या। येथे सिद्धार्थ गार्डन पण आहे आणि प्राणी संग्रहालय पण आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा प्राणी बघा, खूप अशा मोकळ्या वातावरणात येत आहे आणि आपल्या जवळ येत आहे तो। खूपच छान अशी दृश्य आहेत। तर चला आपण बाकीचे प्राणी सुद्धा बघूया। तर मित्रांनो, आपण थोड्याच वेळात आता आपण बघणार आहोत वाघ बघणार आहोत मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता आता, बघा तुम्हाला वाघ बघायला मिळत आहे। खूप अशा मोकळ्या वातावरणामध्ये आहे तो आणि एकदम अशा मोकळ्या वातावरणामध्ये वाघ तुम्ही पहिल्यांदाच बघितला असेल। तर बघू शकता एकदम जवळच्या जवळ आहे, औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये, आणि आपल्याला जवळच्या जवळ एवढ्या चांगल्या प्राण्या आपल्याला बघायला मिळत आहेत। तर मित्रांनो, बघू शकता हा वाघ बघा आता पुढे जात आहे।
तर मित्रांनो, खूप छान असा वाघ आहे. आता आपण पुढे जाऊ आणि 3-4 वाघ एकत्र बघू आता आपण. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो 3-4 वाघ एकत्र दाखवतो. बघा, बात तुम्ही बघू शकता. 2 वाघ वरती बसलेले आहेत. एक वाघ बघा खाली विहीर आहे. बघा, ती विहीर आहे. त्या विहिरीमध्ये हा वाघ खूप खेळत आहे, खूप मजा करत आहे. त्या विहिरीमध्ये आंघोळ करत आहे, डुबक्या मारत आहे, गिरट्या घालत आहे. आणि 2 वाघ बघा वरती आहेत. एक वाघ बघा खाली कसा उतरत आहे. आता गिरट्या मारत आहे आणि खाली उतरणार तो. खूपच छान अशी दृश्य आहेत मित्रांनो. तुम्ही तुमच्या लहान मुलांना जरूर दाखवा, त्यांना हा व्हिडिओ जरूर आवडेल. आणि कृपया बघा, तुम्ही बघू शकता मी झूम केलेला आहे. वाघ खूप छान वाघ आहे ते, आणि खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा, एक वाघ खाली खेळत आहे पाण्यामध्ये. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर आणि बघा मित्रांनो, आता तुम्हाला चिता दाखवतो. बघा चिता, बघा खूपच छान असं दृश्य आहे. तुम्ही चिता बघू शकता. चिताला हा नेटमध्ये ठेवलेला आहे, कारण की चिता खूप चपळ असतो आणि खूप लॉंग जम्प घेऊ शकतो, त्याच्यामुळे त्याला नेटमध्ये ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया वेगवेगळे साप बघूया, आपण अजगर बघूया, आणि खूपच छान अशी दृश्य तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया सर्प, साप. तर बघा, इथे डिझाईन केलेली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण एंटर करूया सापांच्या दुनियेमध्ये. चला आपण जाऊया सापांच्या दुनियेमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मी मगर नंतर दाखवतो, कारण की ही मगर इथे छोटी आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मगर, तुम्हाला नंतर दाखवतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ही छोटी कासव. बघा, खूप छान अशी कासव आहेत लेफ्ट साईडला. तर चला आपण साप बघूया. तर मित्रांनो, बघा बघा हा साप बघा, हा बघा किती जवळ आलेला आहे. असा तुम्ही बघू शकता मित्रांनो, कशा पद्धतीने त्यांनी तोंड काढलेलं आहे वरती, आणि जीभ बघा तर कसा बाहेर काढत येतो. खूपच छान अशी दृश्य आहेत मित्रांनो. असं झाडावर खूपच जवळ असा आहे तो. मित्रांनो बघा, आता त्या लाकडाच्या याच्या खाली बघा, तिथे अजगर आहे. अजगर गुंडाळी करून बसलेला आहे बघा. चला आणखी वेगवेगळे साप आपण बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता तर बघा बघा, या शीट खाली जे आहे, पुढे टाईलच्या खाली पण हे आहे, साप आहेत. तर मित्रांनो, आता बघा अजगर. बघा तुम्ही अजगर बघू शकता. हातमध्ये बसलेला आहे, तिथे तोंड बघा वरती काढलेलं आहे, आरामशी शांतपणे बसलेला आहे. खूपच छान अशी दृश्य आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता बघा, हा कोबरा आहे मित्रांनो. हा कोबरा आहे, शांतपणे बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा हा साप बघा, खूपच छान आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता कसा तो जात आहे पुढे. खूपच छान अशी दृश्य आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता बघा तो खाली खाली उतरत आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा इथे आला आणि या ठिकाणी ही क्रॉस करून तो इकडनं तोंड काढणार आहे. हे बघू शकता मित्रांनो. बघितलं मित्रांनो तुम्ही लेफ्ट साईडला बघा, तिकडनं तो तोंड बाहेर काढणार आहे. बघा आता पुढे पुढे येत आहे आणि तो लेफ्ट साईडला जाणार. बघा लेफ्ट साईडला त्या शेडमध्ये जाणार तो. बघा कसा जात आहे आतमध्ये, आणि तो खाली जाऊन तिकडनं तोंड काढणार आहे. बघा तुम्ही लेफ्ट साईडला लक्ष द्या. बघा आता तिकडनं तो तोंड काढणार. बघा कसा आला इकडनं. खूपच छान अशी दृश्य आहेत मित्रांनो. खूपच मजा येते अशा पद्धतीचे साप बघून. तर चला मित्रांनो, आता आपण थोडं पुढे जाऊया, आणखी साप बघूया.
तर मित्रांनो बरेच साप बघा आता मडक्यामध्ये आहे, मडक्यामध्ये तुम्ही बघू शकता आता कसं तोंड काढेल तो, आता बघा कसं तोंड काढत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. तर चला अजून पुढे जाऊया आपण. आता आपण कासव तुम्ही बघू शकता. आता आपण बाहेर पडणार आहोत. तर मित्रांनो आणखी साप आहे तिथे. तर चला मित्रांनो आता आपण बाहेर पडलेलो आहे. खूप छान पद्धतीचे साप आणि अजगर असे आपण बघितलेले आहेत. तर आता आपण बघूया, परत तुम्हाला बंदर दाखवतो आणि त्यानंतर आपण बघणार आहोत वेगवेगळे पक्षी बघणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत मगर. तर मित्रांनो माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि बघा हा बंदर बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही बघू शकता आता आपण वेगवेगळे पक्षी बघत होतो. आपण खूप सारी व्हेरायटी आहे इकडे पक्ष्यांची बघू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय. आणि बघू सर्वात शेवटी बघा मित्रांनो अजगर बघू तुम्ही बघू शकता. सॉरी अजगर नाही मगर आहे, मगर बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.